मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये सीएनजी महागलं. पुण्यात 2.5 रुपये, नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैसे आणि संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची सीएनजीच्या दरात वाढ. विदर्भात उष्णतेचा कहर. उष्माघाताने नागपुरात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. 25 मे पासून तापमान 45 अंशांच्या पुढेच. बकरी ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात तणाव. किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांचा नमाज तर दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. देशभर आज बकरी ईद साजरी होतीये. मुंबईत अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ठाणे विधान परिषदेसंदर्भात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबतं. ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत, तर शिवसेना क्षितिज ठाकूरांच्या नावाचा विचार करत असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज पदत्याग करण्याची शक्यता. राज्यपालांना भेटण्यासाठी मागितली वेळ. सकाळी 9 वाजता मंत्रिमंडळाची बैठक. शिवकुमार नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता. ऑनलाईन गेम कंपन्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. 2.5 लाख कोटींचा जीएसटी आणि दंड भरण्याचे आदेश. लॉटरी, बेटिंग, जुगार आणि हॉर्स रेसिंग कॅसिनो कंपन्यांना मोठा दणका. शस्त्रसंधी सुरू असतानाच अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले. अमेरिकन सैन्य आणि जहाजांना धोका ठरू शकणाऱ्या ठिकाणांवर केले हल्ले. इराणचा ड्रोन पाडल्याचाही दावा. नॉर्वेच्या बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीत भारताच्या आर प्रज्ञानंदचा मॅग्नस कार्लसनवर ऐतिहासिक विजय. 62 चालींपर्यंत चालला सामना.